सभापती महोदय, आज पुरवणी मागण्यांवर चर्चा करत असताना महिला व बाल विकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करत असताना काही सदस्यांनी सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी काही सूचना विभागासाठी दिलेल्या आहेत। त्यामध्ये आदरणीय सन्मान्य सदस्य एकनाथजी खडसे साहेब, त्याचबरोबर सन्मान्य उमाताई खापरे यांनी THR आणि सकस आहारा संदर्भामध्ये काही सूचना मांडलेल्या आहेत। त्या संदर्भामध्ये आम्ही केंद्र शासनाला सुद्धा प्रस्तावित करून त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून विभाग ही पावलं उचलत आहे। त्याचबरोबर चित्राताईंनी या ठिकाणी फक्त आदिवासी जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा अमृत आहार योजना ही सुरू करण्यात यावी या संदर्भामध्ये सूचना केल्या। त्या संदर्भामध्ये सुद्धा सकारात्मक प्रस्ताव हा विभाग तयार करत आहे। सन्मान्य सदस्य सत्यजितजी तांबे यांनी रक्षक दल या संदर्भामध्ये आपण काही सूचना मांडल्यात। संगमनेरमध्ये आपण पहिल्यांदा त्या संदर्भातले आपण एक रक्षक दल सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याला विभागाकडून अशा पद्धतीचं काही अनुदान प्राप्त होईल का, तर त्या संदर्भातली त्यांनी सूचना केलेली आहे। तर त्या संदर्भामध्ये सुद्धा विभाग हा सकारात्मक प्रस्ताव तयार करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये तशा पद्धतीनं गृह विभागासोबत संलग्न काही करता येईल का, तर त्या संदर्भामध्ये योग्य ती पावलं उचलली जातील। अमोलजी मेटकरी यांनी त्यांच्या जिल्ह्यामधल्या कुपोषणाच्या संदर्भातली आणि कुपोषित बालकांच्या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला। त्या 7 जिल्ह्यांमध्ये विशेष 11 जिल्ह्यांमध्ये यंदाच्या वर्षी हे महिला बाल विकास विभाग कुपोषण मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलत आहेत। त्याच्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा विशेष लक्ष दिलं जाईल। सन्मान्य खोडके साहेबांनी उमेद मॉलच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला, तो ग्रामविकास विभागाशी निगडीत आहे। त्यांना महिला व बाल विकास विभाग त्या संदर्भामध्ये त्यांच्यासोबत समन्वय साधून त्यांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा उमेद मॉल उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जातील। सन्मान्य सदस्य निरंजन डावकरे साहेबांनी फास्ट ट्रॅक कोर्टच्या संदर्भामध्ये इथे सूचना केली। महिला व बाल विकास विभागाकडून विधी व न्याय विभागाला त्या संदर्भातली विनंती ही त्या ठिकाणी केली जाईल आणि सर्वच अधिक सन्मान्य सदस्यांनी सुद्धा ज्या काही सूचना दिल्या या निश्चितपणाने यंदाच्या वर्षी त्याच्यामध्ये विभाग म्हणून सकारात्मक विचार केला जाईल। मी सभापती महोदय, आपल्या अनुमतीने महिला व बाल विकास विभागाच्या सभागृहात सादर केलेल्या सन 2025-26 या आर्थिक वर्षातील मागणी क्रमांक 1 खालील बाब क्रमांक 175 ते बाब क्रमांक 177 मधील रुपये 5,000 अक्षरी 5,000 फक्त इतक्या रकमेची पूरक मागणीस मंजुरी देण्याची मी आपल्या माध्यमातून सभागृहामध्ये विनंती करत आहे।